केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकारचा महसूल विभाग स्वामित्व योजना राबवणार आहे. उद्या म्हणजे 27 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा आभासी पद्धतीनं शुभारंभ होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 30,500 गावांमध्ये नागरिकांना या योजनेअंतर्गत हक्काच्या जमिनीची कागदपत्र मिळणार आहेत. सुरुवातीला ग्रामीण भागात डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरी भागातही ड्रोन सर्वेक्षण करून नागरिकांना त्यांच्या संपत्तीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नागपुरात काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या स्वामित्व योजनेमुळे लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या 45 योजनांचा लाभ घेता येईल, असं ते म्हणाले. गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी अडचणीत आहे, ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसते आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा म्हणजे वडिलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल, आणि यातून सर्व रेग्युलायझेशन आता गावठाणाचं होणार आहे, मालमत्तेचं होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर साधारण मार्च-एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. वक्फ बोर्डाच्या नावावर गेलेल्या गरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळतील यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं.